राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 1 जानेवारी 2025 रोजी 1,500 रुपयांचा विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता शासनाने काय सांगितलेलं आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला जर 6वा हप्ता 1,500 रुपयांचा आला तरच तुम्हाला 1 जानेवारीला 7वा हप्ता 1,500 रुपयांचा विस्तार होणार आहे। बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्हाला अजून 3 महिने 1,500 रुपये रक्कम लाडकी बहीण योजनेची ठेवण्यात येणार आहे। काल झालेल्या विधानसभेची जी मंत्रिमंडळाची बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये अगोदर 2100 रुपयांचा निर्णय घेतलेला होता, परंतु आतापासून तुम्हाला अजून 3 महिने म्हणजे आपलं जे आर्थिक वर्ष असतं तर ते आर्थिक वर्ष 31 मार्चला संपणार आहे। तर तुम्हाला 1 एप्रिल नंतर 2100 रुपयांचा हप्ता विस्तार केला जाणार आहे। या ठिकाणी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। बघा फक्त 2 दिवस राहिलेले आहेत। 1 जानेवारीला तुमच्या खात्यामध्ये 100% लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तार होणार आहे। परंतु हा 7वा हप्ता विस्तार कोणाला होणार आहे, सोबतच ज्यांना 6वा हप्ता आलेला नसेल त्यांनी काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा राज्यातील 90% बहिणींना आजपर्यंत 6वा हप्ता विस्तार झालेला आहे। बघा तुम्हाला 7वा हप्ता विस्तार होणार आहे, परंतु 6वा हप्ता सुद्धा येणं गरजेचं आहे। बघा परंतु आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 100% विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा याची काळजी करू नका। परंतु आज 30 डिसेंबर आहे आणि उद्या 31 डिसेंबर आहे। या 2 दिवसांमध्ये जर तुम्हाला 6वा हप्ता विस्तारित झाला, बघा तुम्हाला 6वा हप्ता अगोदर विस्तारित झाला असेल किंवा आज 30 डिसेंबर आहे उद्या 31 डिसेंबर आहे, या 2 दिवसांमध्ये जर 6वा हप्ता विस्तारित झाला तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून 1,500 रुपयांचा 7वा हप्ता मिळणार आहे। बघा शासनाने काय केलेलं आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। जर 6वा हप्ता आला तरच 7वा हप्ता दिला जाणार आहे, अन्यथा 6वा हप्ता आला नाही तर आपले फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत असं समजावं। बघा अगोदरपासून तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती महत्त्वपूर्ण अशा अपडेट देत आलेलो आहे, त्यामुळे ज्यांचे फॉर्म रिजेक्टेड होतील त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देणार आहोत। बघा त्याच्यानंतर तुमचे फॉर्म जरी रिजेक्ट झालेले असेल तरी पण तुम्ही 5 वर्षांसाठी कशा पद्धतीने पात्र ठरू शकता त्याच्यासाठी एक काम करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। परंतु 1 जानेवारी 2025 पर्यंत ज्यांना 6वा हप्ता आलेला नाही तर त्यांनी काय करायचं आहे त्याविषयी ऑफिशियल पत्र सुद्धा आलेलं आहे। बघा सरकारकडूनच ऑफिशियल पत्र आलेलं आहे। ज्यांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले असतील, इन पेंडिंग असतील किंवा ज्यांना 1 जानेवारी 2025 पर्यंत 6वा हप्ता येणार नाही त्यांच्याविषयी सुद्धा शासनाने पत्र दिलेलं आहे। परंतु ज्यांना 6वा हप्ता आलेला आहे त्यांच्याविषयी अगोदर बघून घेऊयात आणि आजचे प्रमुख जे 14 जिल्हे आहेत ते 14 जिल्हे सुद्धा कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत। तर बघा ज्यांना 6वा हप्ता आलेला आहे त्यांना 7वा हप्ता 100% मिळणार आहे। परंतु जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांत हा महाराष्ट्र राज्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण असतो, खास करून माता भगिनींसाठी। संक्रांतीनिमित्त बहिणींना चांगल्या पद्धतीने शासनाकडून गिफ्ट सुद्धा दिलं जाणार आहे, तर ते कोणतं गिफ्ट आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो। बघा राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींना प्रत्येकी महिन्याला 1,400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। बघा जे हिवाळी अधिवेशन नागपूरला झाले त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येकी महिन्याला 1,400 कोटी इतका निधी विस्तारित होत आहे। आता हे पैसे कुठून येत असतात तर हे पैसे केंद्राकडून येत असतात, म्हणजेच भारत सरकारकडून महाराष्ट्र राज्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी हे पैसे येत असतात। त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री सोबतच 2 उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा महत्त्वाचं असं काम केलेलं आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी महत्त्वपूर्ण असं काम केलेलं आहे। परंतु प्रत्येक महिन्याची तारीख फिक्स नसल्यामुळे बहिणींना कधी हप्ता येईल याविषयी भरपूर चिंता होती। आतापासून तुम्हाला कोणतीही चिंता करायची गरज नाही किंवा कुठे जाऊन कोणाला विचारायची गरज नाही, तुम्हाला फिक्स तारीख देण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा
या गोष्टींची आवश्यकता भासणार नाही। तर बघा नवीन वर्षापासून याची सुरुवात होणार आहे, म्हणजेच 1 जानेवारी पासून प्रत्येक महिन्याची पहिली जी तारीख असेल तर त्या तारखेलाच हे पैसे देण्याची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की बघा 2025 सुरू झालं, त्यामध्ये जर रविवार असला 1 तारखेला तर काय होणार। बघा या ठिकाणी मी तुम्हाला लगेच सांगितलेलं आहे, आपण प्रूफ सहित माहिती देत असतो। बघा 1 तारखेला रविवार असला तर तुम्हाला 2 तारखेला पैसे दिले जाणार आहेत, परंतु याच्यामध्ये तुम्हाला 1, 2 आणि 3 या 3 दिवसांमध्येच हे पैसे दिले जाणार आहेत। जरी 1 तारखेला रविवार असला तरी पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदी असे अपडेट सुद्धा दिले जाणार आहेत। परंतु व्हिडिओ स्किप करू नका, जे गिफ्ट आलेले आहेत, जे आनंदी निर्णय आलेले आहेत ते तर तुम्हाला मिळणारच आहेत, परंतु हे कशा पद्धतीने मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा प्रामुख्याने बहिणींना काय गिफ्ट मिळणार आहे याविषयी भरपूर चिंता लागलेली होती, भरपूर यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत किंवा इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील। तर बघा चिंता करू नका, त्याचं डिक्लेरेशन सुद्धा झालेलं आहे, गिफ्ट तुम्हाला 100% मिळणार, याच्यामध्ये काहीही दुमत नाही, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। बघा बहिणींना 1 नाही तर 3 गिफ्ट दिले जाणार आहेत आणि हे गिफ्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या जीवनामध्ये वापर करता येणार आहे, तुम्हाला उपयोगी पडणार सुद्धा हे गिफ्ट आहे। बघा ते गिफ्ट फक्त दिलं जाणार आहे जशा पद्धतीने मोबाईलची शासनाने घोषणा केली, सोबतच इतर सुद्धा काही घोषणा केलेल्या होत्या, सोबतच दिवाळीला सुद्धा बोनसची घोषणा केलेली होती, परंतु आतापासून त्या घोषणा केलेल्या नाही। तर त्यांनी शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की बहिणीला उपयोगी पडेल, जीवनावश्यक असेल अशा पद्धतीने आम्ही संक्रांतीनिमित्त 3 गिफ्ट देणार आहोत, परंतु ते गिफ्ट काय आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु या गिफ्टचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अगोदरपासून 3 कामे केलेली असतील, जर तुम्ही अजून 3 कामे केलेली नसतील तरच तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहेत। बघा हे 3 कामे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही जर हे 3 कामे केली नाही तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही, हे गिफ्ट सुद्धा मिळणार नाही। बघा सर्व बहिणींनी हे काम केलेलं आहे, परंतु आपण 2,34,00,000 बहिणींसाठी हा चॅनल म्हणजेच आपला मराठी माहिती यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे, त्यामुळे चुकून जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। बघा आता जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा हे काम सर्व बहिणींनी 100% केलेलं आहे, परंतु सर्व बहिणींनी एकदा बघा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये ज्या पण शंका असतील त्या शंका सुद्धा दूर होऊन जातील। तर आता बघा पहिलं काम म्हणजे आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करणे। महाराष्ट्रामधील कोणतीही बँक असू द्या तर त्या बँकेला आपले आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे। सोबतच दुसरं काम सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा आता दुसरं काम म्हणजे तेच आधार कार्ड खरोखर आपल्या बँकेला लिंक झालेलं आहे का हे चेक करणं सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा 90% काम हे कोणी करायचं आहे, ज्यांना 6वा हप्ता जमा झालेला नाही, परंतु ज्यांना 6वा हप्ता जमा झालेला आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अजून काही अपडेट आहे, त्या सुद्धा अगदी झटपट सांगतो। तर बघा दुसऱ्या कामामध्ये जर तुम्ही खरोखर आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेला असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने मेसेज येणार आहे, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। या ठिकाणी ॲक्टिव्ह स्टेटस दाखवणार आहे आणि या ठिकाणी तुमची बँक सुद्धा दाखवणार आहे, ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी जाऊन या गोष्टी सुद्धा लवकरात लवकर चेक करणं गरजेचं आहे। सोबतच तिसरं काम सुद्धा महत्त्वाचं आहे। बघा आता तिसरं काम अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणजेच आपले गॅस कनेक्शन घरातील 2 दिवसांमध्ये बहिणीच्या नावावरती करायचं आहे। जर गॅस कनेक्शन घरातील बहिणीच्या नावावरती असेल तर तुम्हाला 2,500 रुपये विस्तांतर केले जातील, परंतु गॅस कनेक्शन जर पुरुषाच्या नावाने असेल, पतीच्या नावाने असेल तर तुम्हाला हे पैसे विस्तांतर केले जाणार नाहीत, हे शासनाने GRच्या माध्यमातून स्पष्ट सांगितलेलं होतं। तर आता बघून घेऊयात की हे लाभ कोणकोणते आहेत, तुम्हाला मिळणार आहेत का आणि कधीपर्यंत मिळणार आहेत। बघा महत्त्वाचे प्रश्न असतात की दादा हे लाभ कोणकोणते आहेत, सोबतच कधीपर्यंत मिळणार आहेत, याच्यासाठी पात्रता काय आहे त्या सुद्धा अगदी झटपट सांगतो। आता पहिला जो लाभ आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा जर गॅस कनेक्शन घरातील बहिणींच्या नावावरती असेल तरच 1 जानेवारी 2025 पासून 2,500 रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जरी तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा अर्ज केलेला असेल तरी पण तुम्हाला 1 जानेवारी पासूनच ही रक्कम दिली जाणार आहे। सोबतच दुसरा जो लाभ आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा बहिणींना शासनाकडून 2 वस्तू दिल्या जाणार आहेत, त्याच्या आधारावरती त्या स्वतः
सक्षम बनतील। तर बघा, शासनाकडून 2 वस्तू दिल्या जाणार आहेत। तर या 2 वस्तूंच्या आधारावरती राज्यातील सर्व माता भगिनींना स्वतःच्या पायावरती उभा राहता यावं, स्वतः सक्षम बनावं, या दृष्टिकोनातून या 2 योजनांचा लाभ सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये 1 जानेवारी 2025 पासून दिला जाणार आहे। बघा, पहिली जी योजना आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरण आणि दुसरी जी योजना आहे ती म्हणजे मोफत शिलाई मशीन। आता या 2 योजनांचे अर्ज कुठे करायचे आहेत त्यासाठी आपल्या चॅनलवरती 2 दिवसांपूर्वी व्हिडिओ आलेला आहे। जरी तुम्हाला मोफत पिठाची गिरण आणि मोफत शिलाई मशीन या दोन्ही योजनांचे अर्ज करायचे असतील तर कशा पद्धतीने अर्ज करायचे आहे त्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे। तर बघा, तिसरा जो लाभ आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, अनुदान किती मिळणार आहे, अर्ज कुठे करायचा आहे, अर्जाची शेवटची तारीख किती आहे याविषयी सुद्धा माहिती देणारे 3 व्हिडिओ 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्या चॅनलवरती अगोदरच आलेले आहेत। ते सुद्धा जाऊन लगेच बघा। राज्यातील 2,46,00,000 बहिणींसाठी आलेले लाभ आहेत, त्यामुळे लवकरात लवकर हे व्हिडिओ सुद्धा बघा आणि लवकरात लवकर अर्ज सुद्धा करायचे आहे। सोबतच चौथा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, जानेवारी महिन्यामध्ये संक्रांत आहे, म्हणजे आता डिसेंबर संपत आलेला आहे, पुढच्या महिन्यामध्ये संक्रांत आहे। तर या संक्रांतीनिमित्त शासनाने बोनस सुद्धा सांगितलेला आहे, परंतु किती रुपयांचा बोनस आहे याविषयी अजून ऑफिशियल वेबसाईट किंवा ऑफिशियल अपडेट आलेले नाही। तुम्हाला मी कधीही खोटी माहिती देत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आकडा मी सांगू शकत नाही। आता सरासरी पकडून चला की 2100 रुपयापर्यंत शासन बोनस देऊ शकतं, म्हणजे तुम्हाला डबल हप्ता देऊ शकतं। जशा पद्धतीने एखादा नोकरदार असेल किंवा आपण जर जिथं कामाला असेल भरपूर वर्षापासून त्या ठिकाणी कामाला असेल तर जेवढं आपलं पेमेंट असतं तेच पेमेंट आपल्याला डबल दिलं जातं, ते पण बोनसच्या स्वरूपामध्ये। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सण आहे, त्यामुळे महिलांसाठी संक्रांतीनिमित्त हे गिफ्ट सुद्धा दिलं जाणार आहे। सोबतच 5वा लाभ सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये प्रत्येक वर्षाला अनुदान म्हणून दिले जाणार आहेत। बघा, राज्यातील स्वतः माता भगिनी सक्षम झाल्या पाहिजे, त्यांना स्वतःच्या पायावरती उभा राहता यावं यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये लखपती दीदी लवकरच योजना सुरू करण्यात येणार आहे। परंतु सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने शासनाने सुरू केलेली आहे आणि ही योजना बंद होईल याविषयी सुद्धा भरपूर कमेंट येत होत्या, परंतु या योजनेला काहीही धक्का लागणार नाही असं सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। तर बघा, प्रामुख्याने ज्यांना 6वा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे। बघा, त्यांचा 6वा हप्ता आज 14 जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होत आहे, कारण 2 दिवस बाकी आहे। तर या 2 दिवसांमध्येच हे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत, त्यानंतर कोणाला 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही असं सुद्धा शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे। आता याच्यामधला पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा। आता पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड आलं, पुणे सुद्धा आलं, हे सर्व विभाग यामध्ये समाविष्ट आहे। सोबतच नाशिक जिल्हा आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर माता भगिनींना पैसे आले, परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत आणि त्या तालुक्यांमध्ये जे गाव आहेत त्या गावांमध्ये सुद्धा आज पैसे विस्तांतर केले जाणार आहेत। आता सोलापूर आहे, याच्यामध्ये विविध तालुके आहेत, त्या तालुक्यांमध्ये जर अजून पैसे आले नसतील तर त्यांना सुद्धा आजच पैसे होणार आहे। सोबतच कोल्हापूर आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, उस्मानाबाद या जिल्ह्याचं नाव धाराशिव सुद्धा करण्यात आलेलं आहे। सोबतच यवतमाळ आहे, अकोला आहे, अशा पद्धतीने या 9 जिल्ह्यांमध्ये आज पैसे विस्तांतर होणार आहे। तर बघा, तुम्हाला 9 जिल्हे सांगितले, परंतु अजून जे 5 जिल्हे आहेत ते सुद्धा लगेच सांगतो। बघा, भंडारा आहे, धुळे आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, बीड आहे, अशा पद्धतीने टोटल 14 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तांतर केला जात आहे। परंतु एक टायटॅनिक जिल्हा सुद्धा सांगण्यात आलेला आहे, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे 100% विस्तांतर केले जाणार आहेत। बघा, आज प्रामुख्याने 14 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तांतर होणार आहे आणि उर्वरित जे 22 जिल्हे राहिलेले आहेत तर या 22 जिल्ह्यांमध्ये उद्या 31 डिसेंबर शेवटच्या तारखेला या 22 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।